नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण आपल्या किचनमध्ये लसूणी पालक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, घरगुती साहित्यामध्ये तयार होणार आहे। शिवाय काही खास टिप्स सहित आज मी तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर इथे ह्या पालक आहे पहा, याची ना अशी पानं आहेत। तर एक जुडी मी घेतलेली आहे, याची संपूर्ण देठं काढून घेतलेली आहेत आणि अगदी स्वच्छ अशी ही पानं मी धुवून घेतलेली आहेत। तर आता आपल्याला ही अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हे पहा, असं संपूर्ण पालक एकत्र गोळा केला आणि आता आपल्याला अगदी थोडा थोडा करून कट करून घ्यायचा आहे। तर हे पहा, अगदी अगदी बारीक असा आपल्याला हा पालक आहे तो चिरून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने होता होईल इतका आपल्याला हा पालक छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर इथं आपली ही संपूर्ण भाजी आहे चिरून झालेली आहे आणि हे पहा, अगदी बारीक अशी आपण ही भाजी चिरून घेतलेली आहे। तर इथं अगदी अशी बारीक आपण ही भाजी चिरून घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने अगदी बारीक। आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे, कारण सांगते ह्या भाजीसाठी आपल्याला 3 टप्प्यांमध्ये तेल वापरायचं आहे। तर त्यासाठी थोडं थोडं तेल आपल्याला वापरायचं आहे। तर सर्वात आधी आपण पालकची भाजी बनवतोय, तर त्यासाठी आपल्याला 1 चमचा तेल लागणार आहे। 1 चमचा तेल घालून घेतलं, तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं। तर लसूणी पालक बनवतोय, तर त्यासाठी लसणाचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे या भाजीमध्ये। तर इथं मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचल्या आणि घालून घेतल्या। अगदी त्याचा तांबूस कलर झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेली भाजी आहे ती घालून घ्यायची। तर आता इथे पहा तुम्ही, भाजी अगदी कढई भरून दिसत आहे। तर ह्या स्टेजला आपण मिठाचा वापर करायचा नाही, कारण अंदाज चुकू शकतो। तर ही भाजी संपूर्ण ह्या तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतली आणि अगदी ती मऊ झाली की मगच आपण यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे। तर हे पहा, भाजीला आपोआप असं पाणी सुटलेलं आहे आणि भाजीचं प्रमाण पाहू शकताय तुम्ही, खूप कमी झालेलं आहे। तर भाजीचे इतकं प्रमाण कमी झाल्यानंतर मग आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे, म्हणजे आपला अंदाज आहे तो चुकत नाही। मीठ घातल्यानंतर भाजी आपण परतून घ्यायची आहे। तर हे पहा, मीठ घातल्यानंतर आणि आधीचं थोडं पाणी असं मिळून आपोआप भाजीला पाणी सुटतं, वरून एक्स्ट्रा पाणी घालावं लागत नाही। आता हे संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही, म्हणजे भाजीचा कलर अजिबात बदलत नाही आहे, असा हिरवा राहतो। ही महत्त्वाची टिप आहे। तर भाजी आपली झालेली आहे। आता सेम कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया। तर साधारण 4 ते 5 चमचे होईल इतके हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अगदी हे शेंगदाणे आपण खरपूस भाजून घेणार आहोत मंद आचेवरती। शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले की ह्यामध्येच आपण पांढरे तीळ घालणार आहोत आणि 1 चमचा बेसनचं पीठ घालायचं आहे। यामुळे भाजी एकसंध अशी होते आणि फक्त अर्धा मिनिट आपण हे बेसन ह्या शेंगदाण्यांसोबत ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही, नाहीतर बेसन करपलं जातं। आता सेम कढईमध्ये मी साधारण 1.5 चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आणि पुन्हा एकदा बारीक ठेचलेला लसूण इथं वापरलेला आहे। 7 ते 8 पाकळ्या होतील इतका हा लसूण इथं वापरलेला आहे, कारण आपण लसूणी पालक बनवतोय स्पेशली, तर त्यासाठी लसूणचा वापर ह्या रेसिपीमध्ये आवर्जून केला जातो। तर आता आपण बारीक कट केलेला 1 कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी कांदा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा बऱ्यापैकी मऊ झाला। आता यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता आणि टोमॅटो अगदी पटकन शिजावा ह्यासाठी अगदी चिमूटभर मीठ टोमॅटोवरती घातलं आणि टोमॅटो आपण ह्या कांद्यासोबत परतून घेणार आहोत अगदी मऊ होईपर्यंत। तर इथे पहा, टोमॅटो ही अगदी मऊ असा झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। तर त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली, अर्धा चमचा धने पावडर घालून घेतली, त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा आणि घरचं लाल तिखट 1 चमचा इथं वापरलेला आहे। लाल तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण ह्याच्यानंतर सुद्धा आपण लाल तिखटाचा वापर करणार आहोत। तर त्यासाठी ह्यामध्ये मी थोडं कमी घातलेलं आहे, कारण लहान मुलं आहेत आणि त्यांना तिखट लागू नये यासाठी मी अगदी थोडं प्रमाण वापरलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे
तीळ आणि बेसन जे भाजून घेतलं होतं त्याचा बारीक कूट करून घेतला आणि तो ह्या मसाल्यांमध्ये आपण परतून घेणार आहोत। तर अगदी एकजीव असं हे सगळं मिश्रण झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत। तर साधारण 1.5 ते 2 ग्लास होईल इतकं ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आता संपूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया। मसाला आहे तो अगदी एकजीव होईल। आता हे संपूर्ण जे मसाला आहे तो यामध्ये आपण एकजीव करायचा आहे। पळीत्याने आपण संपूर्ण मिश्रण हलवून घ्यायचं आहे। तर आता इथे पाहायला चांगली खळखळून अशी उकळी येत आहे, अगदी मस्त। आणि ह्याचा सुवास आहे ना लसूणचा खूप छान दरवळत आहे किचनमध्ये। आता बघा इथं अगदी खळखळून अशी उकळी आलेली आहे। तर अशी उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये शिजवलेला पालक आहे ना तो संपूर्ण पालक यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर पालकचा कलर पाहू शकताय तुम्ही, अजिबात बदललेला नाही आहे असा हिरवागार राहिलेला आहे। आणि खरं सांगते ह्या भाजीमध्ये सुद्धा हा पालकचा कलर आहे तो अगदी हिरवागार आहे तसा राहतो, कारण आपण ताट ठेवून ही भाजी शिजवलेली नाही आहे। ज्या वेळेला पालक शिजवतो ना तर त्यावेळेला अजिबात त्याच्यावरती ताट ठेवायचं नाही, नाहीतर मग कलर बदलू शकतो। तर हे पहा, आता जर आपल्याला ही भाजी एकसंध आहे अशी वाटत नसली तर त्यानंतर शिजल्यानंतर मात्र ही भाजी एकसंध होते। तर ही भाजी एकसंध व्हायसाठी आपण ह्याच्यावरती आता ताट झाकणार आहे साधारण 2 मिनिटासाठी मंद आचेवरती। तर 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे, कारण पालक आधीच शिजलेला आहे आणि मसालेही आपले आधीच शिजलेले आहेत, त्यामुळे आता जास्त वेळ लागत नाही। आणि आता तुम्ही पाहू शकताय भाजी अगदी ह्या मसाल्यांमध्ये एकसंध अशी झालेली आहे, पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं झालेलं नाही। तर अगदी एकसंध अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत। लक्षात घ्या भाजी शिजवताना आपण मीठ घातलं होतं, टोमॅटो भाजताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, तर त्या बेतानेच आपण संपूर्ण भाजीला पुरेल इतकं मीठ घालायचं। तर आता आपण ह्याला तडका देणार आहोत। तर तडका पॅनमध्ये मी साधारण 1 चमचा तेल घेतलं होतं, त्यामध्ये लसूण घातला। लसूण चांगला भाजल्यानंतर तीळ, लाल मिरची घालून घेतली आणि काश्मीरी लाल तिखट 1 चमचा वापरलेला आहे। हा संपूर्ण तडका ह्या भाजीवरती आता घालून घेतला आणि खरं सांगते सुहास इतका छान सुटलेला आहे म्हणताय, मस्तच। आणि तुम्ही आता भाजीचा कलर पाहू शकताय, खूप छान असा ह्याला कलर आलेला आहे। तर आपल्याला ह्या भाजीसाठी 3 टप्प्यांमध्ये तेल वापरावं लागतं, हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण प्रमाणामध्ये ह्याला तेल घातलं पाहिजे। तर इथं आपली ही लसूणी पालकची भाजी आहे ती छान बनवून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा ही पालकची रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते, टेस्टला भन्नाट लागते। तर इथं भाजी शिजवताना सांगितलेली टीप किंवा तेलाचं प्रमाण ना अगदी योग्य असं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा, खूप छान होईल। तर अगदी झटपट होणारे, कमी साहित्यामध्ये होणारे लसूणी पालकची रेसिपी कशी बनवायची हे आज आपण पाहिलेलं आहे। खूप छान अशी याची टेस्ट आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता। अशा पद्धतीने ही भाजी तयार होते आणि टेस्टला अगदी भन्नाट लागते। तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन एक कमेंट नक्की करा, कारण तुमच्या छान छान कमेंटमुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक झणझणीत आणि चमचमीत अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।